नमस्कार मंडळी, उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता आपण पापड बनवत आहोत. यासाठी तांदूळ 3 दिवस भिजू घातलेले होते आणि आज आपण पापड बनवत आहोत. आमच्या सुनबाईंना ही रेसिपी आम्ही शिकवत आहोत. आम्ही आता पापड घालायला लागलेलो आहे. यामध्ये जिरं तीळ मिक्स केलेत. पीठ शिजवून घेतलं मस्तपैकी. उन्हाळी सीजन पापड कुरवड्या वेपर्स शेवाळ्या करायचं आता उन्हाळ्यात. आता आपल्या पापडी घालायच्या होत आल्या झाल्या आता. मस्तपैकी कलर टाकून रंगीबेरंगी पापड्या केल्या. हाय शुद्धबा. तर पंढरपूरून आणलेलं माळवं काढून ठेवते आता सगळं. पहिलं घरचं माळवं भरपूर असायचं, कधी विकत आणायला लागत नव्हतं. फ्लावर तर मोठा लाट असायचा घरचा, पण आता काय करायचं, मग वैरण एक करतो सगळ्या रानात, त्यामुळे आता माळवं विकत आणून खायला लागतंय. काय काय आणले? शिमला मिरची आणली, त्यात काय भेंडी टमाटे आणले, ती आणखी काय पिशवी? फ्लावर कोथिंबीर कोबू आणलाय, कांदा आणले, तर यात वांगी आणली, ती देशी वांगी येते, पण ही तेच देशी वांगी येते, म्हणजे ओरिजिनल देशी वांगी नव्हती. लिंबू आणले, ती बटाटे आणले, ती काही फ्रीज मध्ये भरून ठेवूया आपण. ते संपलंय माळवं सगळं यातलं, ठेवूया भरून आता. त्यात एवढं घालवायचं आठवड्याभर म्हणजे तसं काय नाही, संपलं काय आणतो आम्ही. अजून रोज फुलं असते, ती वैरण आहे, त्यामुळं संपलं काय आणतो. फुलं घेऊन येते.
पहिलं वांगी घरची असायची, भेंडी, ककडी, कोबी, फ्लावर, फळामागं फळ माळवं करत होतो पहिलं. पण आता काय करा, आता सगळं विकत आणून खायला लागतंय. शहरात खाली तसं काम झालंय. फ्लावर तर एवढा मोठा असायचा, एक एक फ्लावर एवढा मोठा असायचा आमचा. एकच गडा न्यायला बाहेर काढायला आम्हाला वैताग यायचा. आता एवढं छोट छोट आहे. कोबी तर याच्यापेक्षा मोठा, भरपूर मोठा येतो. त्याची गाठ कशी बसली, गाठच सुटायला यायची. तर विकत आणून खायला लागतंय सगळं. टमाटे ह्यात बसलेली का ग? बसते ती ना. का भेंडी ठेवायला? नको, बसते तिथे. मी त्यातच ठेवत असते. नाही बसले तर खाली 2-3 टाका. बसते ती. त्यात चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे पहिली, अजून तोपर्यंत आता आणले चिरून ठेवायची. यात अजून भेंडी, भेंडी अशीच ठेवते आता एक पिशवी. ताई कोथिंबीर चिरूनच ठेवूया. चिरायचे. हा, नीट करून ठेवू, थोड्या वेळाने नीट करू. तोपर्यंत ठेवते, मग असेच राहू दे. ते लिंबू ठेवते. इकडे एक बटाटो. हे आपलं किचन, देवघर, असा आहे रूम, किचनचा रूम. आणि या आई. बाय बाय.